नीट प्रकरणात आरोपी जलील पठाणचं निलंबन करण्यात आलंय आणि शिक्षण विभागाकडून जलील पठाणवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। जलील पठाणच्या उच्चस्तरीय चौकशीचे सुद्धा आदेश दिलेत आणि सध्या जलील पठाण अटकेत आहे। त्याच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे, त्याच्या नोकरीवर गदा आली आहे। नीट प्रकरणातला आरोपी आहे जलील पठाण, त्याचं आता निलंबन करण्यात आलेलं आहे। शिक्षण विभागानं ही कारवाई केली आहे। जलील पठाणवर निलंबनाची कारवाई झालेली आहे आणि जलील पठाण हा उच्चस्तरीय चौकशीचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत। आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया वैभवकडे। वैभव, जलील पठाण संदर्भात एक महत्त्वाची घडामोड घडल्याचं कळतंय। नीट प्रकरणामध्ये आरोपी आहे जलील पठाण आणि निलंबनाची कारवाई शिक्षण विभागाकडून केलेली दिसते। काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्याच दिवशी जलील पठाण यांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यामुळे आता मुख्याध्यापक म्हणून जे जलील पठाण होते त्यांच्यावर शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे। त्यांना थेट आता एक मोठा झटका बसलेला आहे। नीट प्रकरणी अटकेत असलेले कातपूर जिल्हा परिषद शाळेत ते जलील पठाण मुख्याध्यापक या पदावर होते। शिक्षण विभागाकडून त्यांचे आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आले। जो प्रकार घडला त्यामध्ये ज्या दिवशी ते शाळेमध्ये अनुपस्थित होते त्यांचा रेकॉर्ड सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यानंतर आता जलील पठाण यांच्यावर थेट आता निलंबनाची कारवाई केली, त्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये आता मोठी वाढ झाली आहे। ठीक, वैभव धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वैभव बालकुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तेव्हा जलील पठाण ज्यावर आता निलंबनाची कारवाई झाली आहे।